नमस्कार मित्रांनो, आपण आज ट्रेक करतोय रतनगड यासाठी आणि जवळपास 2 किलोमीटर आलो आपण. तर तेवढ्यातच दम लागला आहे. आज मेंटली तर स्ट्रॉंग होतो, आज कळतंय फिजिकली जास्त स्ट्रॉंग नाही आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ प्रतीक. तर आज आपली मोहीम आहे रतनगडकडे. रतनगड हा एक डोंगरी किल्ला असून हा गिरिदुर्ग प्रकारात येतो. हा गड रतनवाडीपासून साधारण 6 किलोमीटर तर भंडारदऱ्यापासून 23 किलोमीटर आहे आणि पुण्यापासून 183 किलोमीटर अंतर आहे. आपण पुणेवरून रात्रीचा प्रवास करून पहाटे साम्रत या गावी पोहोचलो. आपला बेस विलेज आहे साम्रत आणि आपण आपली मोहीम साम्रत ते रतनवाडी अशी करणार आहोत. आता वाजले सकाळचे सगळे पोहोचलेत, आपणच लेट आहोत. चला गणपती बाप्पा मोरया मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. हो, आम्हाला वाटलं इकडे हायवे जायचंय. रस्ते डांबरी रस्ते जायचे. तुम्ही डांबरी तर उतरवून दिली आता. डांबरी जायचे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 4250 फूट उंचीवर आहे. चल. या किल्ल्याला 4 दरवाजे आहेत, मुख्यतः पुणे, साम्रत, कोकण आणि त्र्यंबक. ही नावे त्यांच्या विभागानुसार देण्यात आली आहेत. तर हा गड साधारण महाराजांनी इसवी सन 1660 मध्ये स्वराज्यात सामावून घेतला. त्यांना सातलावडी, मोरोपंत आणि स्थानिक महादेव कोळी लोक आहेत. आणि पुढे जाऊन महादेव कोळी लोकांनाच गडावर किल्लेदार म्हणून नेमणूक केली. पुढे हा गड इसवी सन 1664 मध्ये सुरतेच्या स्वारीवरून परतताना महाराजांनी आश्रय. त्यानंतर हा किल्ला मोगलांनी 1688 मध्ये जव्हारच्या राजाच्या मदतीने ताब्यात घेतला. परत हा गड इसवी सन 1720 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्र साम्राज्यात घेतला. नंतर इसवी सन 1750 मध्ये पेशव्यांनी राजूर हा प्रांत निर्माण केला आणि त्याचं मुख्यालय रतनगड आणि सुभेदार म्हणून महादेव कोळी, जावजी हिराजी बाबळे यांना केले. पुढे 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात किल्लेदारांचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला. किल्ला इसवी सन 1600-1700 शतकामध्ये मौल्यवान वस्तू, दागिने, रत्न ठेवण्याचं एक ठिकाण होतं. 1820 मध्ये इंग्रजांनी हा गड ताब्यात घेऊन गडावरील वस्तू ताब्यात घेतल्या. संपूर्ण गड दारुगोळा लावून झाले का? आले का? चला की, का थांबले? चला चला ज्ञानेश्वर साहेब, चला.
अशा निसर्ग घसरत घसरत पुढे जाण्याचा प्रयत्न चाललाय. चाललंय. मी त्याच्यामुळे तर एवढं टेन्शन नाही घेत. निसटट निसटू दे, खाली नाही घेऊन जाणार. कॉंग्रॅच्युलेशन भाई, कॉंग्रॅच्युलेशन. हॅपी बर्थडे तुझा आज. दिसली हे बघ दिसले. अहो त्याच्यामध्ये गवत आहे, सूर्यफूल आहे. तो काय म्हटलं माहिती कोमल, कोमल तो काय म्हटला, ते बोलले ना की बाबा हे दुपारपर्यंत उमलल. तो बोलला हे गवत आहे. नमस्कार मित्रांनो, रतनगडच्या आपण एका चांगल्या टप्प्यावर आलो आहोत. इथे सगळीकडं पिवळे आणि थोडेसे निळसर फुलांचा गुच्छ जमा झाला आहे, बघू शकता.
गावची गावकरी कोणता गावकरी याचा? अबे तू तर म्हाताराच्या पेक्षाही गेल्या गया गुजरा निघालास. अरे व्हिडिओत दाखवता आलं पाहिजे ना, पडलो पण होतो असं. काय तुमची काय शी. TRP मॅटर करते रे. मंदिर आहे आता हात कोरलेलं.